शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी वाङ्मय मंडळ वतीने मोठ्या उत्साहात अभिजात मराठी राजभाषा गौरव दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी केले। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अभिजात मराठी भाषेचे अक्षर सुलेखन सौंदर्य या विषयावर आधारित। प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांच्या संकल्पनेतून आणि उपप्राचार्य दीपिका तलाठी यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहरातील प्रख्यात चित्रकार सुलेखनकार आनंद विश्व गुरुकुलचे चित्रकला विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पंडित यांनी साकारलेल्या तब्बल 2 फूट रुंद आणि 17 फूट लांब असा भव्य सुलेखनपटाचे औपचारिक उद्घाटन कविवर्य अरुण म्हात्रे आणि प्रख्यात नाटककार महाराष्ट्र राज्याचे साहित्य सांस्कृतिक मंडळ उपाध्यक्ष आणि संस्थेचे सचिव गुरुवर्य प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। मराठी भाषा गौरव दिन हा आम्ही दरवर्षी साजरा करतो। यावर्षी त्याचा एक वैशिष्ट्य असं की याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा उत्साह खूप वाढलेला आहे। मराठी ही भारतामधली अत्यंत महत्त्वाची अशी भाषा आहे। ज्ञानवांपासून आणि विवेकसिंह लिहिणाऱ्या योगदान ते योगदान इतकं महत्त्वाचं आहे। मला ह्या आनंद विश्व गुरुकुल ह्या शाळेचं किंवा महाविद्यालयाचं जरा कौतुक असं वाटतं की खरोखर एखादा मराठी सण असावा तशा पद्धतीनं त्यांनी सगळी आजची योजना केलेली आहे। त्यांचं लेझिम पथक अनेक खूप छान सजून आलेल्या मुली आणि मुलं आणि नंतर आता आम्ही कवितांचा कार्यक्रम करणार आहोत। तर एकूण या सगळ्या परिसरातलं वातावरण इतकं मराठीमय असं झालेलं आहे, अभिजात मराठी झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष म्हणून मला ह्या शाळेचा सचिव म्हणून मनापासून अभिमान वाटतो। आज अरुण म्हात्रे सारखा एक ज्येष्ठ कवी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे। खरं तर यासाठी मी भाग्यवान समजतो की अभिजात मराठी भाषा होण्यासाठी म्हणून मी स्वतः जवळजवळ याच महाविद्यालयामधनं 75,000 पोस्टकार्ड देशाच्या राष्ट्रपतींना पाठवले होते आणि याच्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेला खूप मोठा वाटा आहे। आणि यासाठी भाग्याची गोष्ट आहे की मला या समितीवरती महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाची काम करायची संधी मिळाली आणि अभिजात मराठी भाषेचा जो सन्मान दिल्लीमध्ये झाला आणि ती प्रत्यक्ष दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या समवेत दिल्लीत जाऊन तो जे काही GR जो आम्हाला महाराष्ट्रामध्ये घेऊन येत असताना जो काही आनंद झाला 2,500-3 हजार वर्षानंतर या मराठी भाषेला जो न्याय मिळाला आहे ही खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे। आणि म्हणून मराठी भाषा ही समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांमधनं शाळांमधनं अशा प्रकारचे महोत्सव जर साजरे झाले तर मला असं वाटतं तो दिवस फार वेगळा नसेल। त्यानंतर साहित्यिक कवी अरुण म्हात्रे प्रस्तुत कवितेच्या ओठी अभिजात मराठी हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला। यात प्राध्यापक फाल्गुनी जोशी नातू यांनी गीत गायन केले तर संगीत साथ प्राध्यापक रविराज अडसूळ यांची लाभली। या सांगीतिक मैफिलीला रसिक श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। यानंतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम पार पडला। यानंतर संस्थेचे खजिनदार अक्षर पारसनीस यांनी सुद्धा यावेळी स्वरचित कविता सादर केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक योगेश पंडित यांनी केले तर आभार प्राध्यापक सागर जाधव यांनी मानले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। वाळू माफियांना महसूलचा दणका। ठाणे मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर ठाणे महसूलची मोठी कारवाई करण्यात आली आहे। अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटींवर कारवाई करण्यात आली असून 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले। बोटी आम्ही हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो। अशी आता आमची किमान एक 50वी कारवाई असेल। परंतु काय होतं आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं। कारण की जर भरती असेल तरच आम्हाला बोटी सापडतात। जर ओटी असेल तर चिखलामध्ये रुतून बसलेल्या असतात, त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही।
आज अनायसे भरती खूप मोठी होती. आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग ते आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्यात. हायड्राच्या साईडने तुम्ही आता बघितलं असेल की ते आता आम्ही आणल्यात. आता पूर्ण कट करणार, FIR दाखल करणार, कारण की वारंवार यांच्यावरती FIR दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्यांच्या रेती माफियांवरती जबर बसेल, त्याशिवाय जबर बसणार नाही. त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू ठेवतो. ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आम्ही या कारवाई करत असतो. महिला तलाठी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात. परंतु आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते. प्लस ह्या लोकांवरती जबर पण आणायचा आहे. हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाहीत. त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो. पुढे ते म्हणाले, कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पुलालगत आढळून येत असतात. या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेतली जात नाही. यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाला होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने देखील याबाबत दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावलं आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई चालू आहेत. परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे नाही, तर इतर विभागांनी देखील अशी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. जोपर्यंत इतर विभागांनी देखील समकारवाई करणार नाहीत, तोपर्यंत रेती माफियांवर जबर बसणार नाही. भरती ओहोटीचा फायदा घेऊन हे रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेती उपसा मोठ्या प्रमाणावर करतात. यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर हा रेती माफिया टिकणार नाहीत. त्यामुळे आता रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातील हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची तत्काळ दखल. पुण्यातील स्वारगेट ST स्थानकावर पहाटे 5:30 वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीने तिला फसवून बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची तत्काळ दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी स्वारगेट बसस्थानक येथे संबंधित अधिकारी, पुणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त झोन 2 स्मार्तना पाटील, स्वारगेट वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांच्याशी चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. यावेळी पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, महिला आघाडी संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, सुधीर जोशी, सुरेखा पाटील, संजीवनी विजापुरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर गोरे यांनी ST स्थानकांवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. तसेच रात्रीच्या वेळी CCTV फुटेजची नियमित तपासणी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून बसमध्ये CCTV कॅमेरे, स्प्रिंकल्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना तात्काळ लागू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली गेली आहे आणि लवकरच त्याला अटक करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे ST स्थानकांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित व निर्भय बसस्थानके करण्यासाठी कठोर पावले उचलावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच
1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. हिंदू धर्मरक्षक भागोजी कीर यांची जयंती उत्साहात संपन्न. नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हिंदू धर्मरक्षक भागोजी कीर यांच्या जयंतीनिमित्त भांडूप भंडारी मंडळाचे अध्यक्ष विनोद चव्हाण हे कार्यक्रमाला संबोधित करत असताना म्हणाले, भागवत यांचे जीवन हे स्वातंत्र्यासाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी आहे. त्यांनी आपले जीवन पणाला लावले, म्हणूनच त्यांना राष्ट्रसंत पासलेगावकर महाराजांनी हिंदू रक्षक असे संबोधले आहे. त्यांनी भागोजी शेठ कीर स्मृती समितीचे अध्यक्ष किशोर केळसकर, पासलेगावकर महाराज समाजसेवा समितीचे कार्यवाह श्रीकांत सावंत, भागोजी कीरांचे वंशज विलास कीर, धनंजय कीर, दशरथ कीर, राकेश फोडकर, जगदीश आडवीकर यांचे विशेष कौतुक केले. हा कार्यक्रम होण्यासाठी भांडूप भंडारी मंडळाने जे प्रयत्न केले त्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. बाळासाहेब भवन येथे महिला आघाडीकडून संजय राऊत यांचा निषेध. विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम गोरेंविरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उभाठाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून जोडे मारा आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेत्या मीना कांबळी यांच्या नेतृत्वात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे महिलांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राऊत यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी निषेध केला. संजय राऊत या व्यक्तीने स्वप्ना पाटकर, कंगना राणावत, नवनीत राणा यांना वाईट बोलून अपमान केला. राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी. नाहीच सुधारले तर आज फक्त बॅनरला जोडे मारले आहेत, पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत, असा सज्जड इशारा शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला. संजय राऊत ही व्यक्ती ही स्वतःला प्रवक्ता समजते, परंतु ज्या भाषेत महिलांच्या संदर्भात ते बोलतायत, मग ती कंगना राणावत असू दे किंवा स्वप्ना पाटकर असू दे, नवनीत राणा असू दे, प्रत्येक वेळेला महिलांना शिवीगाळ करणं, महिलांना वाईट बोलणं, याच्या पलीकडे या माणसांनी काही केलं नाही. आज आमच्या नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे जे 4 टर्म आमदार आहेत, यांच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलले, बघा टीका करणं हा राजकारणातला स्थायी भाव आहे, तुम्ही जरूर करा, परंतु हा टीका करताना तुम्ही जी भाषा वापरतात ती मात्र सांभाळून वापरा, नाहीतर या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रणरागिणी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता फक्त तुमच्या बॅनरला चपला मारलेल्या आहेत, पुढच्या वेळेला जर ह्याच पद्धतीने तुम्ही महिलांबद्दल बोलत राहिलात
तर मात्र तुमच्या गालावर या महिला रणरागिणी रंगवल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनात शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, उपनेत्या तृष्णा विश्वासराव, उपनेत्या सुवर्ण करंजे, उपनेत्या शिल्पा देशमुख, प्रवक्त्या सुशीबेन शाह यांच्यासह महिला विभाग प्रमुख नीलम पवार, शीतल बित्रा, सुनीता वैती आणि मुंबईतील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. उभाटा गटाला शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा धक्का. उभाटा गटाचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आणि मनसेचे हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख गजानन जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर सुजित मिंचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असून पक्ष अधिक भक्कम होणार असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत या लोकसभेत खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते, तर विधानसभा निवडणुकीत येथे महायुतीचे 10 पैकी 10 आमदार विजयी झाले. त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा यासाठी डॉक्टर मिंचेकर, गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.